नमस्कार विद्यार्थी मित्रो. याच्या अगोदरच्या तासिकेला आपण व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप नेचर ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल हा भाग बघितलेला होता. आज जो भाग आपल्याला बघायचा आहे तो येता 12वी वाणिज्याच्या व्यवस्थापन आणि संघटन या विषयातील व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व जाणून घ्यायचं आहे. आता व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व जाणून घेण्या अगोदर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे व्यवस्थापन तत्वांच्या बाबतीतली की व्यवस्थापनाची तत्व ही सार्वत्रिक असतात. व्यवस्थापनाच्या तत्वांच्या बाबतीत जर बघितलं तर सर्व प्रकारच्या उद्योग संस्थांना, सर्व प्रकारच्या अव्यावसायिक संस्थांना ही व्यवस्थापनाची लागू होतात. व्यवस्थापनाची 3 स्तर जे आहेत, उच्च स्तर, मध्यम स्तर, कनिष्ठ स्तर, या तिन्ही स्तरांना व्यवस्थापनाचे तत्व लागू होतात. आता त्याच पद्धतीने जर बघितलं तर व्यवस्थापनाच्या तत्वांच्या बाबतीत जर माहिती घ्यायची झाली तर व्यवस्थापनाची तत्व ही व्यवस्थापकांना व्यवस्थापनाचं कार्य करण्यासाठी मार्गदर्शक असतात. आणि त्याचबरोबर मग एखाद्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर एखादी समस्या भविष्यात उद्भवणार आहे तर त्याच्यावरती उपाय काय करता येतील याचं नियोजन अगोदरच आपल्याला या व्यवस्थापन तत्वांच्या बाबतीत विचार करून, अभ्यास करून पूर्ण नियोजन करता येतं. आणि या सगळ्या दृष्टिकोनांच्या बाबतीत जर विचार केला तर आवश्यकतेनुसार आपण व्यवस्थापनाच्या तत्वांचा वापर आपल्या व्यावसायिक कार्यामध्ये किंवा संघटनांच्या व्यवस्थापनामध्ये करू शकतो. आज जो भाग बघायचा आपल्याला तो म्हणजे व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व. आता व्यवस्थापनाच्या तत्वांचं महत्त्व जाणून घेत असताना पहिला मुद्दा येतो तो म्हणजे उपयुक्ततेची जाणीव. व्यवस्थापकांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर व्यवस्थापनाची तत्व ही फार उपयुक्त असतात. कारण का तर व्यवस्थापनाच्या तत्वांचं जे आपल्याला महत्त्व जाणून घ्यायचं झालं तर व्यवस्थापनाची तत्व ही पहिल्यांदा संघटना कळू देतात आपल्याला. संघटना कशा प्रकारच्या आहेत, संघटनेमध्ये कोणकोणते घटक आहेत, कोणकोणते स्तर आहेत, त्याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या काही समस्या कोणत्या आहेत किंवा त्याच्या कोणत्या जमेच्या बाजू आहेत, या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास व्यवस्थापनाच्या तत्वांच्या माध्यमातून करता येतो. आणि त्याचबरोबर परिस्थिती किंवा समस्या एखादी जर का असेल तर त्याचं चांगल्या पद्धतीने आकलन होण्यासाठी व्यवस्थापनाच्या तत्वांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. कारण एखादी समस्या सोडवण्यासाठी त्याच्यावरती जे उपाय करणार आहोत किंवा त्याच्यावरती जे काय आपण क्रिया करणार आहोत, ऍक्शन घेणार आहोत, त्याच्या अगोदर त्या समस्येची परिपूर्ण परिस्थिती जाणीव असणं, माहिती असणं गरजेचं असतं. ती जर का आपल्याला परिपूर्ण माहिती असेल तर आपण व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. त्याचबरोबर ती समस्या हाताळत असताना आपल्याला ज्या साधनांचा वापर करायचा आहे त्या साधनांचा वापर करत असताना त्याच्यातला अपव्यय जो असतो म्हणजे अनावश्यक प्रमाणात जो वापर आहे तो टाळणं महत्त्वाचं असतं. आणि तो टाळण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन तत्वांचं ज्ञान असणं गरजेचं असतं. कारण ज्यावेळी आपल्याला परिपूर्ण माहिती असते, एखाद्या घटकाचं परिपूर्ण ज्ञान असतं, त्यावेळी आपण त्याच्यातला अपव्यय किंवा अनावश्यकपणा जो आहे, मग कृतीतला अनावश्यकपणा असेल किंवा वस्तू वापरातला अनावश्यकपणा असेल, तो आपण टाळू शकतो. त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनाची तत्व ही उपयुक्त ठरतात किंवा महत्त्वाचे आहेत. म्हणून उपयुक्ततेची जाणीव व्यवस्थापकांच्या मध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ही व्यवस्थापनाची तत्व अत्यंतिक महत्त्वाची असतात. आता त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे संसाधनांचा प्रभावी वापर. आता संसाधनांच्या प्रभावी वापराच्या बाबतीत जर बघितलं तर संसाधनं कुठली कुठली आहेत तर 2 प्रकारचे आहेत. एक भौतिक संसाधन आहेत आणि दुसरी मानवी संसाधन. भौतिक संसाधनामध्ये जर बघितलं आपण तर कोणकोणती भौतिक संसाधनं आहेत तर भौतिक संसाधनं जी आहेत ती म्हणजे आपल्याकडे असणारा पैसा असेल, आपल्याकडे असणारी यंत्रसामग्री असेल, साहित्य असेल, ह्या सगळ्या घटकांना आपण भौतिक संसाधनं म्हणतो. आणि मनुष्यबळ हे जे संसाधन आहे किंवा हा जो घटक आहे तोही आपल्या दृष्टिकोनातून अत्यंतिक महत्त्वाचा असतो. मनुष्यबळ आपल्याकडे जेवढं प्रभावी असेल किंवा चांगल्या पद्धतीचं असेल, या सगळ्या संसाधनांचा वापर करण्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि व्यवस्थापनाचं ज्ञान करण्यासाठी व्यवस्थापनाच्या तत्वाचं ज्ञान किंवा त्याची माहिती आपल्याकडे असणं अत्यंतिक गरजेचं असतं. आता या ठिकाणी जर बघितलं तर ही संसाधनं पर्याप्त वापर व्हायला पाहिजे, म्हणजे परिपूर्ण वापर व्हायला पाहिजे. आता त्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर सगळ्यात उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे व्यवस्थापनाच्या तत्वांच्या बाबतीत जर विचार केला तर व्यवस्थापनाची तत्व जी आहेत ती आपल्याला पर्याप्त वापर शिकवतात. कसं, समजा आपण आता उदाहरण घ्या, पर्याप्त वापर कशाला म्हणायचा किंवा परिपूर्ण वापर, शेवटच्या घटकापर्यंतचा वापर कसा म्हणायचा. आपण ऊस गाळतो, ऊसापासून 2 पदार्थ तयार करतो, एक साखर तयार करू शकतो, एक गूळ तयार करू शकतो. गूळ ज्यावेळी तयार करतोय तो घाण्यामध्ये ऊस गाळला जातो आणि कारखान्यामध्ये जो ऊस गाळला जातो त्याच्यात जर बघितलं तर ते घाण्यामधून जे पाचट बाहेर येतं त्याच्यामध्ये रसाचं काही प्रमाण शिल्लक राहतं, म्हणजे त्याच्यातला रस परिपूर्ण काढला जात नाही, म्हणजे त्या संसाधनाचा परिपूर्ण वापर होत नाही. पण साखर तयार करत असताना कारखान्यामध्ये ज्यावेळी ऊस गाळतो त्यावेळी त्यातून ज्यावेळी प्रोसेसमधून बाहेर ऊसाचं वेस्ट बाहेर येतं त्यावेळी ते अगदी बगॅस म्हणतो त्याला, आपण पूर्ण क्लीन झालेलं असतं, म्हणजे रसाचा परिपूर्ण वापर केलेला असतो. हा पर्याप्त वापर होण्यासाठी व्यवस्थापनाच्या तत्वांचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याबरोबर अपव्ययावरती नियंत्रण ठेवता येतं.
आणि ज्यावेळी आपण वापर आणि अपव्यय ह्या गोष्टीवरती संतुलन तयार करतो तेव्हा निश्चितपणानं प्रभावीपणानं आपण कार्यक्षमता आपली वाढवू शकतो. कामात एक शिस्त चांगल्या पद्धतीने निर्माण होते. कारण का, ज्यावेळी आपल्याला तत्व आपण शिकत असतो त्यावेळी एक शिस्त, एक ट्रॅक आपल्याला जो ठरलेला आहे तो आपल्याला याच्यातून माहिती होत असतो. याची जाणीव आपल्याला या संसाधनाच्या माध्यमातून होते. आणि त्या बाबतीत जर विचार केला तर व्यवस्थापनाची जी साधनं आहेत ही आपल्याला प्रभावीपणे वापरण्यासाठी किंवा व्यवस्थापनाच्या तत्वांचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टिकोनातून संसाधनांचा वापर प्रभावी तत्वांचा वापर केल्यामुळे किंवा ज्ञान झाल्यामुळे आपण या संसाधनांचा प्रभावी वापर आपल्या व्यवस्थापकीय कार्यामध्ये करू शकतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे शास्त्रीय निर्णय. आता जे सायंटिफिक डिसिजन आपण घेऊ शकतो किंवा घेण्याचं गरजेचं असतं त्यासाठी व्यवस्थापनाची तत्व आपल्याला नेहमी मार्गदर्शक असतात. आता पद्धतशीर ज्यावेळी आपण एखाद्या घटकाचं विश्लेषण किंवा परिस्थितीचं एखाद्या समस्येचं आकलन करू त्यावेळी संतुलित निर्णय घेणं आपल्याला शक्य होत असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीची शास्त्रशुद्ध जर माहिती घेतली तर निर्णय देखील आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने घेता येतात. जर माहितीच आपल्याला अपूर्ण मिळाली किंवा चुकीच्या पद्धतीची मिळाली तर आपण चांगले निर्णय घेऊ शकत नाही. शास्त्रीय पद्धतीने ज्यावेळी माहिती आपण गोळा करू व्यवस्थापन तत्वांचा वापर करू त्यावेळी निर्णय देखील आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने घेता येऊ शकतो. कारण गंभीर परिस्थिती जर हाताळायची झाली तर आपल्याला त्याची माहिती देखील तितक्याच डीपमध्ये किंवा चांगल्या पद्धतीची मिळणं गरजेचं आहे. आता उदाहरण जर सांगायचं झालं आपण डॉक्टरकडे गेलो एखादा आजार असला त्रास असला तर डॉक्टर लगेच उपचार करत नाहीत तर आपल्या वेगळ्या टेस्ट करतात आणि त्या टेस्ट करून शास्त्रीय पद्धतीनं त्याचं अनालिसिस केलं जातं आणि अनालिसिस केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की मग मुख्य अडचण काय किंवा समस्या नेमकी काय आणि हे ज्यावेळी कळतं त्यावेळी म्हणतात त्याच्यावरती उपाय करणं त्यांना सहज शक्य होत असतं किंवा संयुक्तिक होत असतं. म्हणजे शास्त्रीय पद्धतीने एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळी माहिती गोळा करत असताना आपल्याला त्याचा वापर होऊ शकतो आणि त्यामुळे काय होतं चुका कमी होतात आणि चुका कमी झाला की जो आपण उपयोग करणार आहोत किंवा जो प्रयोग करणार आहोत जो कार्य करणार आहोत ते अधिक चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणानं आपल्याला वापरता येतं. म्हणजे पर्याप्त परिणामांचा जर अभ्यास करायचा झाला किंवा एखादी घटना आपण बघितल्यानंतर त्याच्यावरती उपाय करत असताना त्याचा चांगला जर रिझल्ट आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी व्यवस्थापन तत्वांचा अभ्यास करणं, शास्त्रीय पद्धतीने माहिती गोळा करणं, त्या परिस्थितीचं विश्लेषण करणं, समस्येचं विश्लेषण करणं आणि मग त्या घटकाचा चांगल्या पद्धतीने वापर करून आपण निर्णय देखील चांगले घेऊ शकतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक जबाबदारीची जाणीव. आता व्यवस्थापनाच्या बाबतीत जर बघितला तर व्यवस्थापकांना सामाजिक जबाबदारी जाणीव करून देण्यासाठी व्यवस्थापनाची तत्व नेहमी मार्गदर्शक ठरतात. आता या बाबतीत जर बघितलं तर आपल्याला संघटनेच्या विविध पैलूंचा अभ्यास आपल्याला बघायला पाहिजे. कारण संघटना म्हणली की त्याच्यामध्ये अनेक घटक येतात. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचारी येतात, गुंतवणूकदार येतात, मालक येतात किंवा इतर समाज येतो, शासन येतं, अशा अनेक घटकांचा समावेश असतो आणि व्यवसाय जो घटक आहे तो या समाजाच्या माध्यमातून घडत असतो. त्यामुळे त्याला एक सामाजिक जबाबदारी असते त्याची जाणीव आपल्याला व्यवस्थापनाची तत्व देत असतात. आणि जर उदाहरण घ्यायचं झालं तर ग्राहक समाजातलाच घटक आहे, कर्मचारी समाजातला घटक आहे, गुंतवणूकदार समाजातला घटक आहे, आपल्या व्यवसायाला लागणारे साहित्य साधनं आपण समाजापासूनच उपलब्ध करून घेत असतो. त्यामुळे या घटकांच्या बाबतीत जे सामाजिक घटक आहेत त्यांच्या बाबतीत व्यवसायाची सामाजिक जबाबदारी असते. त्याचं भान व्यवस्थापनाला व्यवस्थापनाच्या तत्वाच्या अभ्यासातून येऊ शकतं आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून ज्यावेळी जबाबदारीची जाणीव होते त्यावेळी काय केलं जातं तर योग्य पद्धतीने वाजवी किमतीमध्ये उत्पादनांची निर्मिती केली जाते, मक्तेदारी टाळली जाते किंवा व्यवसाय कार्य करत असताना अनिष्ट प्रथा टाळल्या जातात आणि त्याचा फायदा या संपूर्ण समाजाला होत असतो. म्हणून व्यवस्थापनाची जी तत्व आहे ती व्यवस्थापकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करून देत असतात आणि सामाजिक जबाबदारीची ज्यावेळी जाणीव निर्माण करून दिली जाते तर निश्चितपणानं व्यवस्थापक किंवा व्यवस्थापन त्या समाजाच्या प्रती कृतज्ञ राहून चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो किंवा व्यवसायाचे जे परिणाम आहेत ते चांगल्या पद्धतीनं प्रभावी पद्धतीने जाऊ शकतो. आता याच बरोबर आपल्याला व्यवसायातल्या अनेक घटकांच्या बाबतीत संशोधन आणि विकास घडवणं गरजेचं असतं. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग जे असते व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करणारे ती काय करत असते तर सातत्यानं अनेक घटक किंवा समस्या ही व्यवस्थापनाची जी तत्व तयार झालेली आहेत ती खूप जुन्या कालखंडामध्ये तयार झालेली आहेत. त्या काळामध्ये ती योग्य होती. आज जर बघितलं तर आपल्याला व्यवसाय चालवत असताना आहे तशी ती वापरता येणार नाही. म्हणजे आपल्याला सुद्धा काळानुरूप त्याच्यामध्ये काही घटकांमध्ये बदल आणणं गरजेचं असतं, काही चेंजेस त्याच्यामध्ये येणं गरजेचं असतं आणि हे बदल किंवा चेंजेस येण्यासाठी आपल्याला संशोधन आणि विकास घडवून आणण्यास गरजेचं असतं. आणि व्यवस्थापनाचे तत्व आपल्याला व्यवसाय कार्यामध्ये सातत्यानं संशोधन करण्यासाठी किंवा विकास घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करतात. जिथं काय नवीन गोष्टींची आपण व्यवसायामध्ये बदल आणणार आहोत त्या बदलांची माहिती आपल्याला या व्यवसाय कार्याच्या माध्यमातून
घेत असताना व्यवस्थापन तत्व आपल्याला मार्गदर्शक ठरत असतात. अनेक समस्या सोडवण्यासाठी ही व्यवसायाची तत्व जी आहेत ती सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्याचाच उपयोग आपण आपल्या व्यावसायिक कार्यामध्ये करू शकतो. म्हणजे संशोधन आणि विकास घडवण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आपण, तर परिणामांची तुलना केली जाते की नवीन एखादा प्रभाव स्वीकारला, नवीन एखादा विचार स्वीकारला, तर हा प्रयोग केल्यानंतर काय परिणाम येतात याचा अभ्यास आपण, याचा विचार या व्यवस्थापनाच्या तत्वांच्या माध्यमातून करू शकतो. आणि तो करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णयाचं स्वातंत्र्य किंवा गरजेनुसार बदल घेण्याचं जे स्वातंत्र्य आहे, ती व्यवस्थापनाची तत्व आपल्याला या ठिकाणी देत असतात. त्यामुळे संशोधन आणि विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान व्यवस्थापनाच्या तत्वांचं होत असतं. त्याचबरोबर व्यवसायामध्ये समन्वय आणि नियंत्रण ह्या दोन घटकांना फार महत्त्व आहे. आपण ज्यावेळी व्यवस्थापनाची कार्य जाणून घेऊ त्यावेळी समन्वयाचं कार्य, नियंत्रणाचं कार्य याची देखील आपण माहिती घेणार आहोत. आता समन्वय किंवा नियंत्रणाच्या बाबतीत जर विचार केला तर समन्वय किंवा नियंत्रण जे आहे तो योग्य समतोल ठेवण्याच्या दृष्टिकोन, व्यवसाय संघटनेचा समतोल ठेवायचा तर एकमेकांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे आणि सगळ्या घटकांवरती, कर्मचाऱ्यांपासून सगळ्या घटकांवरती नियंत्रण पण असणं गरजेचं आहे. समन्वय नियंत्रण थोडक्यात जर बघितलं तर एखादं वाहन चालवत असताना आपल्याला क्लच आणि ब्रेक ह्या दोन घटकांचा वापर जसा आपण करून गाडी व्यवस्थित चालवत असतो, तसंच समन्वय नियंत्रण हे दोन घटक आहेत की दोन्ही घटक आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे असतात. वेगवेगळ्या विभागामध्ये समन्वय जर असेल तर निश्चितपणानं प्रभावी आणि चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं. कारण एक विभाग दुसऱ्या विभागाला जोडलेला असतो, एकामेकावरती दोन्हींची कार्य अवलंबून असतात. एका घटकानं काम चांगलं केलं आणि दुसऱ्या घटकानं नाही केलं तर त्याचे परिणाम चांगले येणार नाहीत. अगदी गाडीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर गाडीला जर 4 चाकी असतील तर चारही चाकं, 4 चाकी गाडी असेल तर त्या चारही चाकं चांगल्या पद्धतीनं चालणं गरजेचं असतं. त्यातला एक जरी चाक व्यवस्थित नाही चाललं तर ती गाडी व्यवस्थित पद्धतीने चालणार नाही, तिला अपघात होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर त्याच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे, नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि नियंत्रण का गरजेचं आहे तर नियंत्रण असेल तर निश्चितपणानं, प्रभावीपणानं, कार्यक्षमपणानं काम होत असतो आणि जर नियंत्रण नसेल तर काम मात्र प्रभावीपणे होईलच याची आपण खात्री देऊ शकत नाही. अगदी जर सहज उदाहरण सांगितलं, उद्या नोट्स तपासल्या जातील असं जर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितलं किंवा ही एखादी समस्या सोडून आणा, हा प्रश्न सोडून आणा सांगितलं, मी उद्या तपासणार आहे असं जर सांगितलं, असं नियंत्रण निर्माण केलं तर विद्यार्थी निश्चितपणाने अभ्यास करतात. फक्त सोडवून या म्हणून सांगितलं तर सोडवतीलच याची आपण खात्री देऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर समन्वय आणि नियंत्रण हे दोन्ही घटक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून व्यवस्थापनाची जी तत्व आहेत ते आपल्याला त्याच्या संदर्भात समन्वय ठेवण्यासंदर्भात असेल, नियंत्रण करण्यासंदर्भात असेल, सातत्यानं मार्गदर्शन करत असतात. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठ भूमिका. ह्या भूमिकेला फार महत्व आहे. वस्तुनिष्ठ म्हणजे जे फॅक्ट जे आपण बघतोय, जे वास्तवात दिसतंय, जे आपण कल्पना करण्यापेक्षा जे वास्तवात दिसतंय त्याला प्रत्यक्षात अनुभूती देण्यासाठी भूमिका महत्वाची असते. एखाद्या भावनिकतेच्या विचारातून किंवा आपल्या अति आत्मविश्वासाच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यापेक्षा वस्तुनिष्ठ जर भूमिका असेल, जे प्रॅक्टिकली समोर दिसतं आपल्या, त्या गोष्टीचा अभ्यास करून, विचार करून जेव्हा आपण एखादा निर्णय घेऊ त्यावेळी त्याला वस्तुनिष्ठ भूमिका म्हणू शकतो. हा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन तयार होण्यासाठी व्यवस्थापनाचे तत्व आपल्याला मदत करत असतात. ज्या गोष्टी वास्तवात नाहीत किंवा ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात दिसत नाही त्याच्यापेक्षा जे दिसतंय त्या समस्येचा, त्या घटनेचा, परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाचे तत्व मार्गदर्शक ठरत असतात. त्याचबरोबर व्यवसाय संघटनाची जी संधी आहे किंवा कोणत्या समस्या आहेत तर समस्येचं मूळ कसं शोधायचं हे आपल्याला वस्तुनिष्ठ भूमिका असेल तर मूळ समस्येचं शोधणं आपल्याला शक्य होत असतं. किंवा एखाद्या ठिकाणी संधी कशा आहे हे आपल्याला कळू शकतं कधी जर आपली भूमिका वस्तुनिष्ठ असेल, आपला दृष्टिकोन वस्तुनिष्ठ असेल तर आपण त्या गोष्टी शोधू शकतो. त्याचबरोबर व्यवस्थापकांचा आत्मविश्वास माध्यमातून वाढू शकतो. कारण ज्यावेळी आपल्याला एखाद्या घटकाचं ज्ञान चांगल्या पद्धतीनं असेल, आपण एखादी समस्या शोधली, आपल्याला एकदा समस्या शोधता आली आणि त्या समस्येच्या बाबतीतले कारणं जाणून घेता आली की आपण उपाय सहजतेने करू शकतो, म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. हे कधी होऊ शकतं भूमिका जर वस्तुनिष्ठ असेल तर, दृष्टिकोन वस्तुनिष्ठ असेल तर. आणि व्यवस्थापनाची जी तत्व आहेत ती आपल्याला सातत्यानं याच घटकासाठी, याच भूमिकेसाठी प्रवृत्त करत असतात. त्यामुळे व्यवस्थापनाची जी तत्व आहेत ती आपल्याला सातत्याने या घटकांचं मार्गदर्शन करतात. व्यवस्थापनाच्या तत्वांच्या बाबतीत जर बघितलं तर व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व जाणून घेतात. पण ही जी 7 मुद्दे सांगितलेले आहेत ते म्हणजे उपयुक्ततेची जाणीव आहे. व्यवस्थापकाच्या दृष्टिकोनातून जर आपण एक रिव्ह्यू याच्यावर बघितला किंवा वजन वेळले तर व्यवस्थापकाच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी ही व्यवस्थापनाचे तत्व आपल्याला मार्गदर्शक ठरत असतात किंवा मार्गदर्शन करत असतात. संसाधन आहेत त्याचा पर्याप्त वापर होणं गरजेचं आहे. म्हणजे जी साहित्य साधनं आपण वापरणार आहोत ती परिपूर्णपणे वापरली पाहिजे. ती साहित्य साधनं वापरत असताना
कमी प्रमाणात वापरणं किंवा त्याचा अपव्यय होणार नाही, जेणेकरून या गोष्टीची जाणीव या मुद्द्यातून आपल्याला होत असते. तिसरा मुद्दा आहे तो शास्त्रीय निर्णय. जे आपल्याला आकलन करण्याची जी गोष्ट आहे, माहिती घेण्याची गोष्ट आहे, जर शास्त्रीय पद्धतीने वापरली तर आपण त्याचं आकलन देखील किंवा त्याच्यापासून घेणारा निर्णय देखील शास्त्रशुद्ध पद्धतीने घेऊ शकतो. त्यामुळे शास्त्रीय निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून ही घटक महत्त्वाचे आहेत किंवा व्यवस्थापनाचे तो मार्गदर्शक ठरतात. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक जबाबदारी जाणीव. कितीही झालं तरी हा व्यवसाय जरी घटक असला, मालकानं जरी पैसे गुंतवलेले असले एखाद्याला, तरी पण हा सगळा समाजाशी बांधलेला घटक आहे. व्यवसाय हा व्यावसायिक समाजाचे विश्वास असतात. जरी आपण आपले पैसे गुंतवले म्हटलं असलं व्यवसायामध्ये, तरी देखील कर्मचारी समाजातला आहे, ग्राहक समाजातला आहे, गुंतवणूकदार समाजातला आहे, सगळे घटक एकूण जर बघितले तर समाजातले असते. त्यामुळे समाजाच्या बाबतीमध्ये एक सामाजिक जबाबदारीची जाणीव या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे संशोधन आणि विकास. काही कालापरत्वे सगळ्या गोष्टी बदलत आहेत आणि त्याच्याबरोबर नवीन प्रवाह येतात, नवीन विचार येतात. त्यामुळे संशोधन आणि विकास ही संकल्पना जर टिकवायची झाली तरच आपला व्यवसाय टिकू शकतो. आणि आपल्याला व्यवसायामध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर सातत्यानं संशोधन आणि विकास घडवायचा आहे. त्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाची तत्व जी आहेत ती मार्गदर्शक ठरत असतात. त्याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठ समन्वय आणि नियंत्रण. आता आपण बघितलं की जसं गाडी चालवण्यासाठी जर त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा तर ब्रेक पाहिजे आणि त्या गाडीला संतुलन ठेवण्यासाठी, समन्वय ठेवण्यासाठी क्लचची गरज असते. म्हणजे हे दोन्ही घटक जर गाडी चांगली चालवू शकतात तर समन्वय आणि नियंत्रण हे दोन जे घटक आहेत ते आपल्या व्यवसायाची चाकं योग्य मार्गावरती ठेवून आपल्या व्यवसायाला चांगली गती देण्यासाठी, योग्य ठिकाणी त्याची गती वाढवण्यासाठी, योग्य ठिकाणी त्याची गती कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे समन्वय आणि नियंत्रण जर चांगल्या पद्धतीने ठेवायचं असेल तर व्यवस्थापनाचे तत्वांचं ज्ञान असणं किंवा त्याची माहिती चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठ भूमिकेच्या बाबतीत जर विचार केला तर वस्तुनिष्ठ भूमिका घेण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनाचे तत्व आपल्याला मार्गदर्शक ठरत असतात. वस्तुनिष्ठ भूमिका ही अनेक ठिकाणी आपल्याला आत्मविश्वास व्यवस्थापकाचा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, व्यवसायाचं कार्य चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरत असतात. त्यामुळे वस्तुनिष्ठ भूमिकेच्या बाबतीमध्ये व्यवस्थापनाची तत्व ही महत्त्वाची आहेत. एकूण सगळ्या घटकांचा जर ओळख बघितला तर असं लक्षात येतं की व्यवस्थापनाची तत्व ही व्यवस्थापन कार्याच्या दृष्टिकोनातून, व्यवस्थापकांच्या दृष्टिकोनातून अत्यंतिक महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामुळं व्यवस्थापनाचं आणि व्यवसायाचं कार्य चांगल्या पद्धतीने चालू शकतं, प्रभावीपणे चालू शकतं. आणि यासाठी या सगळ्या घटकांचं महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व आपल्या समोर आहे हे निश्चितपणाने विद्यार्थी मित्र लक्षात येतं.